शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? गुड मॉर्निंग. जय शिवराया, जय शिवशंभू. कशा आहात सगळे? आज शिवजयंती निमित्त आपण आज काही रेसिपी बनवणार आहोत. ते मी आज शेअर करेन तुमच्यासोबत. तर आय जस्ट वॉन्ट टू शेअर दिस. माझी एक सवय आहे, आंघोळ झाल्यानंतर जी आपली स्किन असते त्याच्यावर लगेच मॉइश्चरायझर नाही लावायचा. त्याच्यावरती मी गुलाबजल टाकते, लाईक यू कॅन स्प्रे. बट टोटली जे गुलाबजल आहे ना त्याच्यामध्ये काही केमिकल नको आहे. डोळ्यात गेल्यानंतर ते जळतं. सो ते टोटली ऑर्गॅनिक हवं आहे. जस्ट स्प्रे करायचं. स्किनचे जे स्पोर्स असतात इट फील्स व्हेरी गुड आणि छान वाटतं सकाळी सकाळी. एव्हरी मॉर्निंग इफ यू विल डू दिस सो दी स्किन विल बी गुड. आज आपण मी एक छान ड्रेसअप करणार आहे आज शिवजयंती. दारी तुळस नांदते माझ्या राजाची पुण्याई. स्वराज्याची दौलत दावीन. आज मी घातली आहे मम्माची साडी. आय जस्ट शो यू हाव द साडी लुक. किती सुंदर आणि छान साडी. पदर आहे तो मम्मीनी वर्क करून घेतला होता पुण्यामध्ये. सो खूप सुंदर साडी आहे. ब्लाऊज माझाच आहे. पण आता ही 2 वाटी डाळ मी भिजून ठेवली होती. डाळ कुकरला लावली. थोडीशी कप मैदा घेतला आहे. त्यामध्ये जवळजवळ आपण अर्धी वाटी ते 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. चवीनुसार नमक आणि घालून मळून घेऊयात. थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे, थोडासा खस्तापणा येण्यासाठी. अशी एकदम क्रिस्पी आणि सॉफ्ट लागते. मध्ये थोडंसं तेल घालून, तेल असं खूप सारं घालायचं आणि मस्त मळून घ्यायचं त्याला आणि 20 मिनिट्स रेस्टला द्यायचं. काही लोक ह्याच्यामध्ये हळद टाकतात, ऑप्शनल आहे. मी आज व्हाईट कलरचे केलं आहे. 20 मिनिट्स करता आता मी मसळून क्लॉथमध्ये. आता आपण पुरणाची तयारी करून घेऊया. गूळ घेतला आहे मी आता, जवळजवळ 1.5 कप गूळ घेतला आहे. आता घालून घेऊया. गूळ पण घालून घेऊया. ती त्या गुळात शिजली ना की अजून छान फ्लेवर येतो त्याचा. एक स्लो गॅसवर वितळून घेऊया. आपली डाळ पण शिजली आहे. त्या डाळला आपण काढून घेऊया. आणि मी तुम्हाला जे एक झटपट अजून एक फटाफट होईल असं रेसिपी सांगते पुरणाच्या पोळीची. जेणेकरून काही लोक पुरणाच्या भांड्यामध्ये पुरण वाटतात किंवा मिक्सरमध्ये वाटतात. तर हे गरम गरम फटाफट कसं करता येईल ते आपण सांगूयाच. गूळ असं वितळून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडीशी इलायचीची पूड घातली तर खूप छान सुगंध येतोय. आणि तोपर्यंत आपली डाळ पण झाली आहे. कुकरमधून काढून व्यवस्थित आता एक शिट्टी टाकू. मस्त करावं. शिजली की ती अशी पूर्ण मॅश झाली पाहिजे इतकी शिजवून घ्यायची डाळ. त्याचा पाणीचा जो कस आहे त्याचा आपण खटाची आमटी बनवू शकतो. इकडे माझा गूळ पण वितळला आहे आणि डाळ पण शिजली. हे पाणी आपण असं पूर्ण काढून घेणार आहोत जेणेकरून आपला अजून जास्त वेळ नाही जाणार. हे याच्यामध्ये टाकून घेऊयात. ही इलायचीची पूड पण मी घातली आहे. डाळ टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये. एक काळजी घ्यायची, डाळ इतकी शिजली पाहिजे की जेव्हा आपण गुळामध्ये डाळ टाकतो आणि शिजवतो तेव्हा डाळ नंतर शिजली नाही जात. ती आहे त्याच स्ट्रक्चर किंवा मॉइस्ट तिचा तसा राहून जातो. म्हणून जेव्हा डाळ काढतो कुकरमधून तेव्हा ती निम्मी शिजून झाली पाहिजे, मॅश होईल अशी. जेणेकरून आपण ह्याच्यामध्येच करताना हे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे आता ही जी डाळ आहे ती पूर्ण ह्याच्यामध्ये मॅश होत चालली. अजून आटसतोपर्यंत 10 मिनटं आधी पूर्णामध्ये खूप सारं पाणी होतं. आता हे आटलं आहे. त्याची थिकनेस ते गरम गरम जेव्हा पुरण असतं तेव्हा लगेच ह्याच्या चाळणीमध्ये काढून एका स्पॅच्युल्याच्या मदतीने किंवा वुडन स्पॅच्युल्याच्या मदतीने हे असं पुरण काढून घ्यायचं. जसं ही कटाच्या आमटीसोबत, तुपासोबत किंवा दुधासोबत लोक खातात. आता आपण तेल टाकून घेऊया आणि डाळीचं जे पाणी उरलेलं चण्याच्या डाळीचं विथ हाय प्रोटीन
ह्याची आपण आमटी बनवूया. पुरणपोळी ही गोड असते, त्याच्यासोबत थोडीशी तिखट आमटी खूप छान लागते खायला. थोडीशी राई टाकून घेऊ, जिरं, यामध्ये थोडे हिरव्या मिरच्या आणि लसूण हे फोडणीला घालून घेऊ. काही लोक कटाच्या आमटीमध्ये वाटण सुद्धा घालतात, जे आपण भाज्यांना वापरतो वाटण, पण मी वाटण नाही घालणार ह्याच्यामध्ये, बिना वाटणाचीच, कारण की याच्यामध्ये प्युअर डाळीची टेस्ट येते आणि थोडीशी हिरव्या मिरच्यांची आणि लसूण ज्याला जास्त आवडतं ते जास्त पण घालू शकतात, खूप छान लागतं. थोडीशी हळद आणि मसाला टाकूया. हा काश्मीरी लाल तिखट घातला, थोडी स्पायसी करायची. स्टर करून घ्यायचं हलकं 2 मिनटं, जेणेकरून ते फ्लेवर्स खुलतील त्याच्यामध्ये. हे जे पाणी आहे डाळीचं ते आपण टाकूया. स्वादानुसार थोडं मीठ घालून घेऊया. कटाची आमटी भरपूर ठिकाणी कटाची आमटीसोबत पुरणपोळी खाल्ली जाते. माझ्या माहेरी होळीला कटाची आमटी आणि पुरणाच्या पोळ्या असतात. कटाची आमटी ही भातासोबत आणि कुरड्यांसोबत अजून खूप सुंदर लागते. थोडी हलकी तरी आणि भात. 20 to 30 मिनिट्स नंतर हे पीठ टाक असं फुलून आल्यावरती. पुरणपोळीचं पीठ जे असतं ना ते असं लांब झालं पाहिजे, असं छान लांब झालं. पुरणाच्या पोळीचं पुरण मध्ये असं चमचा टाकला ना की तो चमचा राहायला पाहिजे, असं खाली नाही पडलं पाहिजे. सो दॅट मीन्स जेव्हा आपण पुरणपोळी लाटतो तेव्हा जे पुरण आहे ते बाहेर सुद्धा निघत नाही, पुरणपोळी फाटत पडली. आता आपण भरून घेऊयात, त्याच्यामध्ये पुरण भरून घेऊया. सारं पुरण भरून घेतलं की याला पूर्ण गोळा पॅक करायचा, जेणेकरून आपलं सारण जे भरलेलं आहे आतमध्ये ते बाहेर नाही येणार. तुमच्याकडे कशा प्रकारच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात आणि कशा बनवल्या जातात हे मला नक्की कॉमेंट. पोळी लाटताना थोडी बाहेरच्या साईडला, जेणेकरून सगळीकडे जे पुरण आहे ते स्प्रेड होतं आतमध्ये. पॅन हॉट झाला, त्याच्यामध्ये आपण पोळी टाकून घेऊ. स्मॉल ते मीडियम आचवर त्याला शेकून घ्यायची. पुरणपोळी म्हणजे कशी निर्माण झाली ही डिश. आज आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती. सो आज सण म्हणून आपण हा साजरा केला जातो प्रत्येक हिंदू धर्मात किंवा मराठी समाजात. तर जेव्हा राजे लढाई लढून घरी यायचे, शंभूराजे किंवा छत्रपती शिवाजी महाराज लढाई लढल्यानंतर घरी यायचे, तेव्हा त्यांना पुरणाची पोळी ही जेवणामध्ये करून दिली जायची, एक गोड म्हणून. सो आता लढाई वगैरे संपल्या त्याच्यानंतर मग पुरणाची पोळीचं जे परंपरा आहे ती चालू राहिली पाहिजे. त्याच्यामुळे नामांकित सणांना जसे गणपती, पाडवा, होळी या सणांना पुरणाची पोळी बनवली जाते प्रत्येक घरी. घरचं तूप आहे, सो खूप सारं तूप घालून घेऊया आधी साईडने. आणि मग दुधासोबत गरम गरम पोळी आणि थंड दूध किंवा कटाची आमटी त्याच्यासोबत तिला तुम्ही सर्व करू शकता. तिला तुम्ही अशी सर्व करू. पुरणाच्या पोळ्या हे लोक बोलतात की खूप घाट आहे, पण पुरणाची पोळी ही घाट नाही आहे, फटाफट बनवली जाते. जर तुम्ही मन लावून बनवली तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आय नो सगळेच बनवतात पुरणाची पोळी, बट आज शिवजयंती निमित्त खास छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ही पोळी खूप आवडायची. काही लोक शिऱ्याच्या पोळ्या पण बनवल्या जातात आजच्या दिवसात. सो दिस पोळी इज डेडिकेटेड टू आवर छत्रपती शिवाजी महाराज. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? मला दाऊन शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील